नमस्कार मित्रांनो. जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन जाहिरात आलेले मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर डिटेल्स बघणार आहे. कोणत्या पदासाठी किती जागा असणार आहे, एकूण किती जागा आहे, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार आहे, फीस काय असणार आहे, सिलेबस काय असणार आहे आणि एक्झाम कधी होऊ शकते, हे सर्व डिटेल्स आजच्या व्हिडिओमध्ये बघूया मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर बघू शकता, जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत ही जाहिरात आलेली बघू शकता मित्रांनो. तर जॉब कुठे भेटणार तुम्हाला? जालना जिल्ह्यातच भेटणार आहे, मध्यवर्ती सहकारी बँकेत आहे. बँकेसाठी ही रिक्वायरमेंट मित्रांनो, तर एकूण जागा बघू शकता तुम्ही, 70 जागा आहे मित्रांनो. तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे फक्त. इथे तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट दिलेले आहे. बघू शकता, 7/7/2026 ते 18/7/2026 पर्यंत, 18 जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो. तुम्हाला एक्झाम कधी होणार बघू शकता मित्रांनो. तर आता जाहिरात कधी आलेली बघू शकता, ऑगस्टमध्ये. तर तुमची एक्झाम मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये होऊ शकते मित्रांनो, सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये. तर तुम्हाला एक्झामच्या अगोदर 7 ते 10 दिवस अगोदर तुम्हाला हॉल तिकीट भेटेल, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करू शकता. तर बघू शकता इथं व्यवस्थापक, उपव्यवस्थापक पदासाठी बघा एक जागा आहे. इथे कॅटेगरी दिलेले आहेत, तुम्ही जागा चेक करू शकता. तर सहाय्यक व्यवस्थापक एक जागा आहे बघू शकता इथं. बँकिंग ऑफिसर पदासाठी बघू शकता 2 जागा आहे. बँकिंग ऑफिसर पदासाठी 11 जागा आहे. आणि कारकून आणि लिपिक पदासाठी बघा तब्बल 55 जागा आहे मित्रांनो. तर अशा एकूण मिळून 70 जागा आहे. तर तुम्ही कॅटेगरी वाईज चेक करू शकता किती जागा आहे. नंतर बघू शकता इथं मित्रांनो, तर इथं एज्युकेशन क्रायटेरिया दिलेलं आहे तुम्हाला. इथं बघा, पदाचं नाव, पदसंख्या, वयोमर्यादा आणि आवश्यक शैक्षणिक अर्हता. तर बघा मित्रांनो, उपव्यवस्थापक या पदासाठी बघू शकता, बँकिंग क्षेत्रातील कमीत कमी 7 वर्षाचा अनुभव पाहिजे तुमच्याकडं. बघा, एज्युकेशन एज्युकेशन किती पाहिजे? MBA झालेलं पाहिजे फायनान्समध्ये, किंवा ME झालेलं पाहिजे, किंवा MSc झालेलं पाहिजे, आणि कमीत कमी 50% पाहिजे तुम्हाला. तर इथं सहाय्यक व्यवस्थापन पदासाठी पण बघू शकता, 5 वर्षाचा अनुभव पाहिजे कमीत कमी. BE झालेलं पाहिजे, किंवा MBA फायनान्स झालेलं पाहिजे तुमचं, किंवा BSc झालेलं पाहिजे. बँकिंग ऑफिसर पदासाठी पण बघू शकता तुम्ही, BSc किंवा MBA फायनान्समध्ये झालेलं पाहिजे, किंवा ME झालेलं पाहिजे, किंवा BSc BE कम्प्युटर सायन्स झालेलं पाहिजे. बघा, कमीत कमी 3 वर्षाचा अनुभव लागतो इथं. आणि खाली बघू शकता, कारकून लिपिक पदासाठी मित्रांनो, तर एज कॅटर बघू शकता तुम्ही, 21 ते 38 वर्षापर्यंत. त्यापेक्षा जास्त नको आहे. आणि इतर मागास वर्गीयासाठी बघू शकता, इतर मागास वर्गासाठी 21 ते 43 वर्षापर्यंत पाहिजे. जर बँकिंग क्षेत्राचा अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येईल बघा. तर इथं कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे, MSc कंप्लीट पाहिजे तुमची. आणि जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य भेटणारच आहे बघा. आणि प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे? BCom, MCom, BE कम्प्युटर, BSc कम्प्युटर, BCA, अशा ज्यांचं पदवी झालेलं असेल अशा कॅन्डिडेटला प्राधान्य देण्यात येणार आहे मित्रांनो. अनुभव असेल तर तुम्हाला चान्स, सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे. तर बघा मित्रांनो, भरपूर जागा आहे बघा लिपिक या पदासाठी. तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करू शकता. जे प्रोफेशनल पिरियड असतं मित्रांनो, त्यामध्ये बघा लिपिक पदासाठी 5,000 देण्यात येणार आहे. म्हणजे तुमचं जे ट्रेनिंग असेल बघा, 6 महिने, वर्षभर, त्यासाठी तुम्हाला कमीत कमी 5,000 देण्यात येणार आहे. इथं तुम्हाला सॅलरी दिलेले मित्रांनो, किती सॅलरी असणार चेक करू शकता. इथे एज कॅटेगरी दिलेले चेक करू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, तुमचं जे एक्झाम होणार बघा, शक्यतो सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ही एक्झाम होऊ शकते. कारण की आता 18 जुलैपर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
ऑग- ऑगस्ट नाहीतर सप्टेंबर ह्या 2-3 महिन्यात किंवा ऑक्टोबरच्या अगोदर तुमची एक्झाम होणार आहे. अशा पद्धतीने अभ्यास अभ्यास करा मित्रांनो. तर लवकरात लवकर फॉर्म भरून द्या. लिपिक पदासाठी भरपूर जागा आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.